हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे पुंडलिका वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शंकर भगवान की जय हर हर महादेव. आता तरी पुढे हाची उपदेश करू नका नाश आयुष्याचा सकाळचे पायी माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करुणी मन एकविध तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय पार शिकवावे. प्रस्तुत प्रसंगी प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा आणि सरळ सोप्या अर्थाचा आपल्या सर्वांना समजेल असा. सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार द्यायचा म्हटलं तर आपले कासारखेडे या पवित्र ग्रामभूमीमध्ये सालाबादाप्रमाणे चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह शिवलीला अमृत पारायण सोहळा आणि या सोहळ्याचा आजचा 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवशी प्रवचन रूपी सेवा घेण्याचा योग माझ्यासारख्या अज्ञान बालकाकडे आला आणि आपल्या गावातील सप्ताह आणि सप्त्यामध्ये प्रवचन करण्याचा पहिला अनुभव आणि पहिला आनंद घेऊन मी तुमच्या सर्वांसमोर आलो. तर आजच्या प्रवचन रूपी सेवेसाठी आपण जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग घेतलेला आहे. अभंगाचा सरळ सरळ अर्थ सांगायचा म्हटला तर अभंगामध्ये महाराज म्हणतात, आता तरी पुढे हाची उपदेश करू नका नाश आयुष्याचा. सरळ सरळ सांगायचं झालं तर आतापर्यंत जे झालं ते सोडा. महाराज म्हणतात आतापर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय खटापटी केल्या असेल त्या सोडा, पण आता याच्या पुढे तुम्हाला हा उपदेश करतो मी की तुम्हाला मिळालेल्या या स्वर्ण आयुष्याचा नाश करू नका. एक दुसरी गोष्ट तुम्हाला वारंवार सांगू नये, अनेक संत मंडळींनी उपदेश करून ज्ञानेश्वरी लिहिली, गाथा लिहिली, सर्व संतांनी त्यांचे वाङ्मय मांडले, तरी तुम्ही ऐकत नाही. तर महाराज म्हणतात तुमच्या सकलांच्या पायी आता दंडवत घालतो, पण आता तरी सुधरा, आता तरी पुढे आयुष्याचा नाश करू नका. दुसरी गोष्ट अभंगामध्ये महाराज 3री गोष्ट सांगतात, बाबांना तुमच्या हिताचे चिंतन करा. हित ते करावे देवाचे चिंतन. तुमच्या हितासाठी या आयुष्यामध्ये जर काही असेल तर ते देवाचे चिंतन आहे आणि तुमच्या हितासाठी तरी देवाचे चिंतन करा. नका समाजासाठी करू, नका माझ्यासाठी करू, नका इतरांसाठी करू, नका शेजाऱ्यासाठी करू, पण कोणासाठी करा तर तुमच्या हितासाठी करा, जेणेकरून तुम्हाला भवसिंधू तारण्यासाठी त्याची मदत होईल. 3री गोष्ट आणि 4थी गोष्ट महाराज आपल्याला अभंगामध्ये सांगतात, जीवन जगत असताना तुम्हाला ज्या व्यापाराचा लाभ होईल तो व्यापार करा. आता जीवन जगत असताना आपण व्यापार सगळेच करतो, पण आपला व्यापार थोडा वेगळा चालू आहे. संत सांगतात की तुम्ही लाभाचा व्यापार करा आणि मनुष्य जातीमध्ये लोभाचा व्यापार करा. लाभ आणि लोभ याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. तो फरक मी तुम्हाला पुढे सांगेल, पण आपण करतो तो लोभ आणि संत सांगतात तो लाभ. तर महाराजांनी सांगितलंय की आता झाले ते पुरे, त्याच्या पुढे तुम्ही थांबून घ्या. बघतो आपण 2 वर्षापासून परिस्थिती अति बिकट झाली तरी माणसं जागेवर आले नाही. हा एक डेमो होता भगवंताचा. डेमो म्हणजे डेमो कधी करावा लागतो, तुम्हाला तोंडासमोर काहीतरी गोष्ट करून दाखवायची, तेव्हा तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार. पण मनुष्य जाती अशी बिकट झालेली आज, तोंडासमोर गोष्टी घडल्या तरी त्याच्यावर भरोसा ठेवणार नाही. त्याच्यामुळे भगवंतानी एक डेमो दाखवला. त्या डेमोचा फर्स्ट डेमो होता तो, त्या डेमोचं नाव होतं पहिली लाट. पहिली लाट जो जोरात आली आणि लोक मृत्युमुखी पडण्याचं एवढं प्रमाण वाढलं की बंद करा ते बंद करा, सगळी धावपळ झाली आणि ती पहिली लाट गेली. भगवंताला वाटलं आता ही पहिली लाट गेली म्हणजे लोकांना थोडंफार लक्षात आलं असेल
की आपण या भूतलावर जन्म घेऊन कशासाठी आलेलो आहे, नेमकं आपलं या भूतलावर कार्य काय आणि आपण करतो काय. भगवंतानी थोडा विचार केला, 6 महिने विचार केला भगवंतानी, की पहिली लाट गेल्यानंतर काय बदल झाला, बदल शून्य होता. मग भगवंताला वाटलं आता आपण दुसरा डेमो केला पाहिजे, त्याला सेकंड डेमो, दुसरी लाट म्हणतात. दुसरी लाट अशी काही जोरात आली की आपण बातम्यांमध्ये ऐकलं असेल, परदेशामध्ये प्रेत जाळायला जागा उरली नाही महाराज. तरी पण भगवंताने ती लाट कव्हर केली. कव्हर केल्यानंतर परत परीक्षा घेतली. आता मला नाही वाटत की दुसऱ्या लाटेमध्ये मग काही बदल झाला असेल. त्यामुळं भगवंत आता तिसऱ्या लाटेच्या प्लॅन मध्ये आहे असं न्यूजला हळूहळू येतं. त्यामुळे ज्यांना या पहिल्या लाटेतून वाचवलंय, दुसऱ्या लाटेत टाकलंय, दुसऱ्या लाटेतून वाचवलं, आता तिसऱ्या लाटेवर तुमचा नंबर नसावा म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, आता तरी हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. त्यासाठी महाराजांनी आपल्याला सांगितलंय की तुम्ही आतापर्यंत वाचलेल्यांमध्ये तुम्ही आहे, आता तरी तुम्ही हा उपदेश घ्या आणि पुढे तुमच्या आयुष्याचा नाश होण्यापासून रोखा. आता लोक म्हणतील नाही महाराज आम्ही हे केलं ते केलं, मी त्या लायक आहे का. मी स्वतः सांगतो की मी त्या लायकीचं नाही म्हणजे मी त्या कामासाठी किंवा त्या लाभासाठी, त्या महाराजांच्या म्हणण्यानुसार मी त्या पात्रतेचं नाही. लायकी शब्द मराठी भाषा ही वळवली तर खूप वळते. आपण म्हणतो ना तू त्या पात्रतेचा आहे का, पात्रतेचा म्हणजे लायक, पात्रतेचा नाही म्हणजे नालायक का, नाही अपात्र म्हणतात त्याला. पात्रतेचा असला तर लायक, पात्रतेचा नसला तर अपात्र. मग मी त्या गोष्टीसाठी अपात्र आहे असं आपण महाराजांना म्हणतो की मी आता काय करू, माझे 70 संपले तरी मी काय केलं नाही, आता 30 मध्ये काय होईल. तर महाराजांचं प्रमाण आहे, मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. आतापर्यंत जे झालं ते सोडा, त्याला नका पाहू, पुढे तुका जामीन आहे. पुढे काय होणार ते मी सांगतो. कारण तुम्ही जर समजा परमार्थाच्या मार्गाचा अवलंब केला तर पुढे काय होणार आहे, धन्य होणार आहे तुम्ही. महाराजांना माहिती आहे. त्याच्यामुळे महाराज म्हणतात पुढे मी स्वतः तुम्हाला जामीन आहे. तरी पण लोकांना कळत नाही. आता 100 लोकांना एक निवड सांगितली, त्याच्यात 30 लोकांना कळते, बाकी 70 लोक आले गेले सोडून देतात. याचं कारण असं आहे की हे सगळ्यांनाच कळेल असं नाही. हे महाराजांना देखील माहिती आहे की हे सगळ्यांना कळणार नाही. त्याचं सुद्धा महाराज सांगतात प्रमाण, येथे पाहिजे रे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नव्हे. महाराजांनी सांगितलंय की हे सगळंच करतील असं नाही, माझा आटोकाट प्रयत्न आहे. पण या प्रयत्नामधून थोडेच लोक करतील. हळूहळू याची वृद्धी होण्यासाठी सर्वांनी ज्या प्रकारे अवलंब केल्यानंतर ती गोष्ट शक्य होईल. सगळे करणार नाही म्हणून महाराज म्हणतात हे सगळ्यांचं काम नाही. त्याच्या पुढे जाऊन लोक म्हणतात हे सगळे का नाही करणार हो महाराज, तुम्ही जर जगद्गुरु आहे तुमचे सगळे लोक का नाही ऐकणार. त्यालाही महाराजांनी प्रमाण सांगितलंय, भक्ती तो कठीण सुळावरील रोटी, भक्ती तो कठीण सुळावरील रोटी, निवडे तो विरळा शूर. भक्ती करण्याच्या मार्गावर जाण्यासाठी एवढं सोपं नाही. ती कठीण शुळावरती ठेवलेली रोटी आहे. कठीण शुळावरती चढणं सगळ्यांच्या बसचा भाग नाही, सगळ्यांच्या शक्यतेची ती गोष्ट नाही. त्यामुळे जो करीन तो विरळा शूर आहे. महाराजांनी सांगितलं की ते तुम्हाला माझं सांगणं कर्तव्य आहे, तुमचं ते ऐकणं कर्तव्य आहे, पण ते तुम्ही आत्मसात किती करू शकता ही गोष्ट थोडी लांबची आहे. त्यासाठी महाराजांनी अनेक उदाहरण दिले. आता आपल्या समोर एक प्रसंग ठेवतो. एक व्यक्ती एकदम धनदान, सगळं वैभव असलेला, ट्रॅक्टर गाडी, बंगला बिंगला, सगळ्या गोष्टी एकदम आयुष्य आरामात निवांत चालू होतं. त्याला वाटत असे की माझ्यासारखं कोणीच नाही, एकदम मी म्हणजे मी स्वयंभू, मला काही कमी नाही असं त्याचं. आणि बिचाराचं नशीब काय सांगावं, नाव आलं त्याचं दुसऱ्या लाटीमध्ये नाव आलं आणि त्याला त्रास व्हायला लागला. रिपोर्ट काढले वगैरे, डॉक्टरने सांगितलं पॉझिटिव्ह म्हटलं तर सगळ्यात पहिले गल्ली बंद झाली का मग घरचे बी म्हणतात आम्ही बी बंद हो. कारण तुझ्याकडे येणे म्हणजे जाणे ना, तुझ्याकडं तुला स्पर्श करणे म्हणजे लाठी सहभागी होणे. मग गल्ली बंद झाली, गल्लीतलं कोणी आहे ना, हळूहळू घरातले बी म्हणे ही दाल रोटी तुम्हाला लांबूनच. त्याच्यामुळे मग त्यांनी बंद केलं. मग हळूहळू प्राण जायला लागले. त्याला आपतेष्टांची आठवण यायला लागली, त्याला मित्रांची आठवण यायला लागली, त्याला नातेवाईकांची आठवण यायला लागली.
आणि त्याला खूप त्रास व्हायला लागला की मला ह्या रोगापासून जेवढा त्रास नाही तेवढा तुमच्या विरहाचा मला त्रास होतोय, मला हा विरह नका, मला हे विरहातून लांब करा. मग कोणी यायला तयार नाही. तेव्हा तो म्हणतो आता कोणीच येत नाही, माझं कोणीच नाही. तुला जर आता ह्या घडीला कळतंय तुझं कोणीच नाही, तर माझ्या ज्ञानोबा तुकोबांनी 450 वर्षापूर्वी सांगून ठेवलंय कोणी नाही रे कोणाचे. तेव्हा जर तू समजा संत वाङ्मयाचा अभ्यास केला असता, संत वाङ्मयाकडे आपलं चित्त वेधलं असतं, तर तुला तेव्हा प्रचिती झाली असती की एवढी मोठी गाडी बंगला बांधताना हे तुझं काही नाही, हा व्यापार सगळा तू इथं सोडून जाणार आहे आणि तुझा देह एकटा निघून जाणार आहे. तेव्हा जर तुला याची प्रचिती झाली असती तर पुढे तुला आजचा पश्चाताप झाला नसता. आणि म्हणून महाराज 450 वर्षापूर्वी आपल्याला सांगून गेले कोणी कोणाचे नाही, पण आपला काय सुटत नाही, लोभ सुटत नाही. शेवटी तू कुठे गेला, तुझ्या खोलीमध्ये गेला, तुला शेवटी हे बी कळलं आता कोणी नाही रे कोणाचे, शेवटी एकट्याने जायचे. तुला हे कळल्यानंतर सुद्धा तू इकडे येत नाही. तरी जेव्हा महाराज म्हणतात आता तरी हाची उपदेश करू नका नाश आयुष्याचा. महाराज लोकांना सांगून सांगून थकले, लोक लाटेत सापडले तरी लोक सुधरेना. म्हणून महाराज म्हणे आता या लोकांसाठी काय करावं, तर महाराजांनी पुढे सांगितलं सकळांचे पायी माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. आपण त्या लायकीचे आहे का. महाराज म्हणता मी तुमच्या पायी आता दंडवत घालतो, दंडवत प्रणाम करतो. आता तरी पुढे हाची उपदेश. आपलं सगळं प्रवचन इथं चालणार आहे. आता तरी या अभंगातला प्रथम दर्शनी मला कडवं हे एकदम चांगलं वाटतं आणि त्याच्यावरच पूर्ण प्रवचन सुटणार आहे. जर समजा ही परिस्थिती आली, महाराज दंडवत घालतात, परत माझा तिकडे प्रश्न आला लायकीचा प्रश्न असा आला की महाराज जगद्गुरु तुकोबाराय अखंड वैकुंठवासी, त्यांनी आपल्यासारख्या ब्राह्मणांच्या पायावर माथा ठेवून आपल्याला ज्ञान सांगावं, माथा ठेवून आपल्याला सुधरवायला जावं. त्या जागेवर मी काय असं ना सगळ्यात मोठा ब्राह्मण मी आणि मला महाराजांनी म्हणावं की तुमच्या सगळ्यांच्या पायी मी माथा ठेवतो. आता तरी चित्त तुमचं शुद्ध करा. अहो चित्त काय शुद्ध करावं. महाराजांनी लोकांनी महाराजांना प्रश्न विचारला की चित्त काय शुद्ध करायचं. तुम्ही म्हटले आता तरी झालं ते सोडून द्या. सोडून दिलं बाबा एकदाच, आता आम्ही तसं काही करणार नाही. बर पुढं चित्त शुद्ध करण्याचं काय कारण. मग महाराज म्हणतात तुमच्या घरी दिवाळी आली, काय आलं दिवाळी आली, तुम्ही काय करता हो, ते घर त्या महिला मंडळ एवढं स्वच्छ करता, घासून 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 पार नवे आजकाल तर लोक दीपावलीला नवीन कलरच देऊन घेतात का. कधी तर आपले नवीन नातेवाईक येणारे, काही लोक नवीन फर्निचर घेणारे, काही सामान घेणारे. सगळ्या गोष्टी सुरक्षित ठेवण्यासाठी आपण ते घर एवढं स्वच्छ करतो. तर या हृदय मंदिरी घरामध्ये जगाचा मालक, जगाचा पालनहार परमेश्वर येणार आहे. त्यासाठी आपल्याला हे चित्त किती शुद्ध केलं पाहिजे. त्यासाठी महाराज म्हणतात तुमच्या पायी दंडवत घालतो, आपले चित्त तुम्ही शुद्ध करा. तरी लोक ऐकत नाही. पुढे जाऊन महाराज म्हणतात मेलो सांगता आता तरी चित्त शुद्ध करा, करू नका नाश आयुष्याचा. अशा प्रमाणे महाराजांनी लोकांना सांगता त्यांचं दंडवत घालून पाहिलं, त्यांचा प्राण जायला निघला तरी लोक ऐकत नाही. मग ज्यांनी ऐकलं ते काय म्हणतात महाराज ठीक आहे, आता तुम्ही आमच्या पायी दंडवत घातलं, आम्हाला चित्त शुद्ध करायला लावलं, पण हे चित्त शुद्ध केल्याचा लाभ काय होईल आम्हाला, आमचं हित काय याच्यामध्ये. हित ते करावे देवाचे चिंतन करुनिया मने एकविट. आपल्या आजूबाजूला सभोवताली आपण पाहतो सगळं मनुष्य प्राणी हा एकच त्याची थिंकिंग आहे, काय म्हणतात मानसिकता आहे. हित काय होईल नेमकं. मग आता महादेव मंदिरावर 3 दिवसाचं 3.5 दिवसाचं शिवलीला अमृत पारायण आहे. मग काका आपण दोघ विचारताना पारायणाला बसू, मग काका म्हणतात नेमकं पारायण केल्यावर काय हित काय तिथं. मग काका म्हणतात अरे आपण वर्षभर शेतामध्ये राब लागतो, 2-4 दिवसच्या परमेश्वराचं नामस्मरण ऐकू, पारायण करू. पारायण केल्याने आपल्याला भविष्य तारण्यासाठी परमेश्वराचा आशीर्वाद मिळेल, आपल्याला त्याचं सहकार्य होईल. हा तर मग काहीतरी हित आहे मग करू. तर त्या काळात तेव्हा पण लोकांनी महाराजांना विचारलं की आमचे हित काय. हित सांगताना महाराज म्हणतात
तुम्हाला भवसिंधू तारण्यासाठी ज्ञानोबा तुकोबांचे विचार हे आत्मसात करावेच लागतील. आज परिस्थिती एवढी गंभीर आहे, त्या विचारावर फक्त लोक जिवंत राहू शकतात, एवढी त्याच्यामध्ये शक्ती आहे. म्हणून महाराज म्हणतात की तुम्हाला तुमचे हित चिंतनात आहे. आणि चिंतन कशाचे करायचे? परमेश्वराचे करायचे. परमेश्वराचे चिंतन करण्यासाठी कलियुगामध्ये सरळ साधा सोपा मार्ग काय? ज्ञानोबा तुकोबांचे ग्रंथ आहे, त्याच्यामधून परमेश्वर भेटीचे मार्ग आहे. आणि त्या मार्गाने आपण परमेश्वर भेट करू शकतो. आणि त्या चिंतनाने आपण आपला आत्मा शुद्ध करू शकतो. बघा, चिंतनाच्या एवढे लोक दूर गेलेले, चिंतनापासून एवढे वंचित झालेले. माग काही काळापूर्वी, आता कोविड मध्ये, कोरोना काळामध्ये ज्या गोष्टी प्रकार झाला बंद झाला. मागच्या काळामध्ये शेतकरी आत्महत्या, मित्र सोडून गेला आत्महत्या, काही झालं आत्महत्या, आई बोलली आत्महत्या, आईची आत्महत्या. म्हणजे हा प्रकार का घडतो? विचारांची पोकळी निर्माण झाली कुठेतरी लोकांमध्ये. विचारांची पोकळी, सामर्थ्य विसरून गेले. लोकांची सामर्थ्य विसरल्यामुळे त्या विचारांची पोकळी निर्माण झाली. आणि ती पोकळी हळूहळू वाढत 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 जर पुढे गेली आणि आपल्या पिढीपर्यंत आली, आपण आपल्या पिढीतल्या लहान बालकांना, पुढच्या पिढीतल्या पोरा बाळांना जर विचारांची सांगड नाही घातली तर पुढे हे पण कशाकडे वळतील? तिकडेच वळतील. मग जर समजा जिवंतपणे मृत्यू मागत असेल तर लोक, तुकाराम महाराज म्हणतात, मरण मरण मागे गाढवाचा बाळक. जर जिवंतपणे तुम्ही मरण मागत असेल तर तो गाढवाचा बाळ आहे. आणि जर आपण आज अध्यात्माचा विचार करून त्या मार्गाला गेलो नाही, भविष्यामध्ये आपल्या न होऊन आपल्या जर समजा बाबतीत ही घटना घडली तर महाराज म्हणतात तो गाढवाचा बाळ आहे. मग तुमच्या बाळांना असं कृत्य केलं, तुम्ही कोण गाढव? मग आता तरी आजची उपदेश करू नका नाश आयुष्याचा. तुम्हाला आता अभंगाच्या सरत्या चरणामध्ये सुद्धा महाराज म्हणतात की तुम्ही आता तरी हा उपदेश घ्या आणि आपल्या आयुष्याचा होणाऱ्या नासापासून दूर व्हा. मग काही महाराजांना लोक म्हटले की ठीक आहे, हित काळाला आमचं देवाचं चिंतन करायचंय, मग मन एकवीट करायचं. म्हणजे नेमकं काय करायचं? मन एकाग्र. आता आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहित नसतात. आता मागच्या मुलांना विचारलं मी एकाग्र म्हणजे त्यांच्या बुद्धीच्या पर्यंत त्यांना कळत नाही. महाराजांनी तेव्हा सांगितलं होतं की बाबा एकाग्र व्हा, एकाग्र व्हा. मग एकाग्र म्हणजे काय? लोकांनी प्रश्न विचारला, महाराज एकाग्र करायचं म्हणजे काय? तर एकाग्र म्हणजे किती एकाग्र? एकनिष्ठता म्हणजे किती एकनिष्ठता? एकाग्र म्हणजे हनुमंतरायासारखं एकाग्र व्हायला पाहिजे. राम म्हणजे रामच. राम 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 म्हणा, राम राम. राम सोडून दुसऱ्या जीवनामध्ये काही नाही, त्याला एकाग्रता म्हणतात. असंच एक उदाहरण सांगतो. हनुमंतराय एकदा फिरता फिरता गेले सीतामातेच्या महालामध्ये. आणि सीतामातेच्या महालामध्ये गेले तर माता काय करते बघण्यासाठी गेले. तर सीतामाता आपल्या भांगामध्ये कुंकू भरत होत्या. आता आपल्याकडे बायका भरत असतील बरं का, सगळ्याच भांगामध्ये कुंकू भरतात असं नाही. आता कंपाळी कुंकुला टिकली आलेली, त्याच्यामुळे मग ते थोडं भरतातच म्हणणं जड आहे, म्हणून भरत असतील. तर त्यांना माहिती का त्या भांगामध्ये कुंकू काय भरायचा? तर सीता मातेला हनुमंतरायाने विचारलं की माते तुम्ही भांगामध्ये कुंकू भरताय, हे नेमकं काय? तर हनुमंतरायाला सीता माता म्हटल्या की बाबा हे कुंकू आहे. आणि हनुमंतराय म्हटले मग हे कुंकू भरल्याने माते नेमकं काय होतं? तर म्हणे याच्याने माझ्या पतीचं आयुष्य वाढतं, परमेश्वराचं म्हणजेच रामाचं आयुष्य वाढतं आणि सौभाग्य लाभतं, म्हणून हे कुंकू मी भांगामध्ये भरते. आता हनुमंतराय म्हणजे एकनिष्ठ ना, एकनिष्ठतेचं मी तुम्हाला उदाहरण सांगतोय. एवढी एकनिष्ठ व्यक्ती आपल्या परमेश्वराचं, आपल्या प्रभूचं आयुष्य जर मातेने भांगात भरलेल्या चुटकीभर कुंकून जर वाढत असेल तर मी अख्ख्या अंगाला लावून घेतलं तर किती वाढेल? याला म्हणायचं एकनिष्ठता. महाराज म्हणतात एकनिष्ठ व्हा म्हणजे हनुमंतरायासारखे एकनिष्ठ व्हा. आणि हनुमंतराय गेले आणि त्यांच्या महालामध्ये गेले आणि काय कुंकवाची डब्बी होती का तेव्हा डब्बी नव्हती. तेव्हा तिथं काय जे उपलब्ध असेल ते त्यांनी कुंकू घेतलं ना, सगळ्या अंगाला लावून घेतलं. आपण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये कुठेही बघितलं तरी हनुमंतरायाने अख्ख्या अंगाला
कुंकू धारण केलेले आहे. आता कुंकू लावणारे इथं बरेच मंडळी आहे. आता कुंकू कशापासून बनतं बरं? हळदीपासून. हा खूप मोठा गैरसमज आहे का हळदीपासून कुंकू कसं बनतं. आणि कुंकू भारतामध्ये सगळ्यात मोठं प्रोडक्शन करणारं शहर म्हणजे विठू माऊलीची पंढरी. पंढरीमध्ये सगळ्यात जास्त कुंकवाचं उत्पादन होतं आणि पंढरीमधून सगळ्यात जास्त कुंकू बाहेर पाठवलं जातं, विकलं जातं. असे 2-3 शहर आहे. या 2-3 शहरामध्ये कुंकवाचा जास्त वापर केला जातो. आता अलीकडच्या काळामध्ये साबुदाण्यापासून पण कुंकू तयार व्हायला लागला. आजी चिंचोक्यापासून मी जरा गुगलवर बघितलं तर चिंचोक्यापासून पण कुंकू तयार झालं. पण खरं कुंकू जे हळदीपासून तयार होतं ते कुंकू. तर या कुंकवाच्या एकनिष्ठतेचं उदाहरण हनुमंतरायांकडून आपल्याला बघायला मिळतं. आणि आपली भक्ती कशी माहिती का, हनुमंतरायासारखी आपली भक्ती नाही. आपली भक्ती आमचे आदरणीय महाराजांनी पहिल्याच दिवशी सांगितलं, टंगळ मंगळ भक्ती तर टंगळ मंगळ आशीर्वाद. भक्ती हनुमंतरायासारखी पाहिजे आणि एकनिष्ठता हनुमंतरायासारखी पाहिजे तर तुम्हाला तो आशीर्वाद भेटणार आहे. जर तुमची टंगळ मंगळ भक्ती आहे, मंदिराकडून चालले जय भोलेनाथ, मग भोलेनाथ पण म्हणतो जय भोलेनाथ. तुम्हाला जर समजा त्याप्रमाणे समाधान मिळवायचं असेल, महाराजांनी पुढे एक उदाहरण सांगितलं, चाळी भरली की समाधान आलं, चाळी खराब झाली की समाधान गेलं. मग तुमचं भरलेल्या चाळ्यासारखं रिकाम्या चाळ्यासारखं तुमची भक्ती आहे, म्हणून तुम्हाला तसा समाधान मिळत नाही आणि परमेश्वराचा आशीर्वाद मिळत नाही. आपलं कसं होतं माहिती का, डगमग डोले पाण्यावरी नावरे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे. आपली जेव्हा नाव डगमग डोलायला लागती का तेव्हा आपण म्हणतो पांडुरंगा आता धाव. पण पांडुरंग पण विचार करतो नाव सुरळीत चालू, जेव्हा माझंच नाव घेतलं नाही तू तेव्हा तू मला विसरला होता. त्याप्रमाणे आपल्याला एकनिष्ठ व्हावं लागेल मारुतीरायासारखं, तेव्हा परमेश्वराचा आपल्याला तसा आशीर्वाद भेटेल. आणि पुढे महाराज म्हणतात एकनिष्ठ झालो, आम्हाला मन स्वच्छ करायला सांगितलं, आम्ही मन स्वच्छ केलं आणि आता आम्हाला याच्यातून लाभ काय हो. आता गीत सांगितलं, हित वेगळं, लाभ वेगळा, लोभ वेगळा. तर आमचा लाभ याच्यामधून काय होईल, तर महाराज म्हणतात लाभ होईल तुमचा कुठे भवसागर तारण्यासाठी तुम्हाला लाभ होईल त्याचा. आता भवसागर तारण्यासाठीच्या लाभाचे एक उदाहरण सांगतो. तुमच्या सगळ्यांच्या परिचित गोष्ट आहे. तर संत तुकाराम महाराजांची गाथा कुठं बुडवली ती, इंद्रायणीच्या नदीमध्ये. कोणी बुडवली ती, रामेश्वर भट्टांनी बुडवली होती. खरं ना जी, रामेश्वर भट्टांनी इंद्रायणीच्या पाण्यामध्ये तुकोबांची गाथा बुडवली. माऊली गाथा होती ती बुडत नव्हती. मग त्यांनी काय केलं, तिला दगड बांधले आणि दगड बांधून ती गाथा त्यांनी शेवटी बुडवली. आता मानव हट्ट जर समजा वाढला तर परमेश्वर थांबून घेतो आणि त्याची प्रचिती घडल्यानंतर माणसाला कळते. तेव्हा परमेश्वराने थांबून घेतला तर जाऊ दे होते रामेश्वर भट्टाच्या मनासारखं दगड बांधून गोवायला. दगड बांधून जर ती तरणार होती तर दगड बांधून डुबली कशाला असती. पण परमेश्वराने मानव हट्टासाठी थोडं थांबून घेतलं आणि ती एकदाची डुबून दिली, गाथा डुबली. तुकाराम महाराजांनी गाथा डुबल्यानंतर लगेच घरी गेले आणि काठी काढली, रामेश्वर भट्टाकडे गेले. माझी गाथा का बुडवली असं म्हटले का नाही. संत, संयम, एकनिष्ठता, भरोसा आपला एकनिष्ठता परमेश्वराकडे ना. मग आपल्या रामेश्वर भट्टाची काय घेणं आहे का. महाराजांनी 14 दिवस तपश्चर्या केली आणि 14व्या दिवशी गाथा पाण्याच्या वर तरंगली. बरोबर आहे ना जी. 13 दिवस 13व्या दिवशी गाथा पाण्याच्या वर आली आणि पाण्याच्या वर आली तेव्हा गाथ्याला जे दगड बांधले होते ना माऊली, ते दगड पाण्याच्या वर आले. पाण्याच्या वर दगड आले तर इंद्रायणीमध्ये बाकीचे दगड नव्हते का, होते ना. बाकीचे इंद्रायणीमध्ये हजारो दगड होते. इंद्रायणीमध्ये तुम्ही आज तुम्ही मला दगड भेटतील तुम्हाला. मग पाण्याच्या वरती गाठ्यासोबत लाह्यांप्रमाणे दगड तरंगून आले. ते गाठ्यासोबत का आले, कारण ते गाठ्याला बांधलेले होते. आणि तुम्हाला भवसागरामध्ये तरुण जायचं असेल तर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला गाठ्याला बांधून घ्यायचंय स्वतःला. गाठ्याला बांधलेले दगड वर आले. गाठ्याला जे बांधलेले नव्हते ते अजूनही घालीचे. अजूनही तिथं भक्त मंडळी गर्दी होते तेव्हा ते कुठे पायदळीचे. त्याच्यामुळे जे दगड गाठ्याला बांधले होते
हे वरती आले, त्याच तुम्हाला संतांच्या विचारांना मानून घ्यावा लागेल, तेव्हा तुम्हाला भवसागर पार करता येईल. त्याच्यानंतर पुढे लोक म्हणतात हा माऊली आम्हाला महाराज आम्हाला हे पण कळलं आता की आमचा लाभ काय आहे, पण आम्ही संसारी लोक, आम्हाला काम धंदा व्यापार करणं गरजेचं आहे, त्याच्यापासून आमचा उदरनिर्वाह आहे आणि त्यामुळं आम्हाला काम धंदा करावा लागतो. तर आम्ही काय केलं पाहिजे? आणि तुम्ही म्हणता की व्यापार करा, काय म्हणतात महाराजांनी अभंगामध्ये काय सांगितलेलं आहे की तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा फार काय शिकवावे. महाराज म्हटले तुम्ही व्यापार करायला सांगितलं, मग तर बरं आहे बुवा, आता इकडे व्यापार बी आहे इकडे भवसागर बी तारायचा आहे, मग कोणता व्यापार करायचा? तर महाराज काय म्हणतात की तुम्हाला जो लाभ होईल तो व्यापार करा. तुम्ही जो व्यापार करताय तो धंदा आणि तुम्ही जो व्यवसाय करताय तो धंदा, पण तुम्हाला व्यापार कोणता करायचा आहे की ज्याच्यातून तुम्हाला लाभ होईल, भवसागर तारण्यासाठी लाभ होणारा व्यापार तुम्ही करा. आणि व्यापार करत असताना तुम्हाला संतांच्या चरणी नतमस्तक व्हावे लागेल, संतांचे विचार आचरणात आणावे लागेल आणि विचार आचरणात आल्यानंतर त्याच्यातून तुम्हाला जसा गाथ्याला बांधलेल्या दगडाला लाभ झाला की तो इंद्रायणीमध्ये तरला आणि तुम्ही हळूहळू भवसागरामध्ये तरणार आहे. तरल्यानंतर जो मिळणारा तुम्हाला नफा आहे ना, तो व्यापार तुम्ही करा. महाराज म्हणतात तो व्यापार तुमच्यासाठी महत्वाचा आहे. तुमच्यासाठी हा काम धंदा मध मत्सर म्हणून पैसे मिळवणारा व्यापार महत्वाचा नाही. पण आपण कोणता व्यापार करतो? आपला व्यापार म्हणजे धंदा. आता एक असेच वरिष्ठ महाराज एकदा कीर्तन करीत होते, आपला व्यापार आणि परमेश्वराचा व्यापार याच्यामधला मी फरक सांगतो. संतांनी सांगितलेला व्यापार आणि आपण करतो तो व्यापार. तर असंच महाराज एक मोठे महाराज होते, त्यांचं कीर्तन झालं होतं. आता गावामध्ये चांगले मोठे महाराज आहे, त्यांचं कीर्तन आहे म्हटल्यानंतर मग सगळी मंडळी आली आणि त्याच्यामध्ये कापडाचा व्यापारी पण आला. चला कीर्तन आहे महाराजांचं आणि आलो झालं की अमृतवाणी मधून तुम्हाला भवसागर तारण्याची संधी आहे, विचार आहे वगैरे. तो म्हणे ठीक आहे, चांगलं आता काम पण नाही, 9 वाजता काम पण झालं. त्यांनी आपलं मस्त घरी जेवण वगैरे घेतलं आहार आणि चला कीर्तनाला जाऊ. त्या दिवशी नेमका 5 वार होता आणि व्यापारी खूप थकलेला होता. व्यापारी चांगला मोठा खट्टा असल्यामुळे त्यांनी भरपूर आहार घेतला आणि कीर्तनाला गेला. कीर्तनाला गेला तर महाराज असे कीर्तनाला उभे होते, तिथं ग्रंथ ठेवलेला होता आणि एकदम पुढे जाऊन बसला की नको झोप यायला. तरी पण मग त्याला झोप यायला लागली, व्यापाऱ्याला झोप यायला लागली. तर व्यापारी त्या ग्रंथावर डोकं टेकून झोपला. तर महाराजांना वाटलं अरे वा, यांनी तर कीर्तनामध्ये समाधी घेतली, म्हणजे किती एकाग्र व्यक्ती आहे. आणि झोपला. आता तो व्यापारी, महाराजांना वाटलं याने एकाग्रता धारण केली आणि त्याच्या डोक्यामध्ये व्यापारच. झोपला तर ते व्यापाऱ्याला स्वप्न पडलं झोपेमध्ये आणि झोपेमध्ये स्वप्न पडलं तर व्यापारी इकडं एक बाबा आले आमचे नानांसारखे, म्हणे आमच्याकडं उद्या शिवरात्रीनिमित्त जरा पालखी मिरवणूक आहे, एक धोतर द्या बरं. मग आता धोतर कसं होतं, टागा होता म्हणा, मग त्या टागे म्हणून फाडून द्यायचं ना यांच्या मापाचं धोतर. मग ते म्हणे 2 धोतर घ्या म्हणे बाबा, मी तुम्हाला थोडा डिस्काउंट लावून देतो. आपण त्याला काय म्हणतो, डिस्काउंट करून देतो, भाव कमी करून देतो, असं कमी भावाचा लावून देतो म्हणे, तुम्हाला स्वस्त करून देतो. तर नाना म्हणले नाही, मी काय धोतर काय घालत नाही बाबांनो, मला फक्त पालखीच्या आमच्या रथयात्रेमध्ये धोतर घालायचं आणि त्यासाठी मला एकच द्या. तर बरं म्हणे ठीक आहे, मग आता हे फाडून द्यावं लागेल म्हणे तुम्हाला. तर फाडून द्यावं लागेल म्हणायच्या टायमाला व्यापाऱ्याला बरं लावून थोडी जास्त डुकली आली. व्यापारी डायरेक्ट पुढे गेला महाराजांच्या चरणावर. महाराज प्रसिद्ध महाराज होते, सगळे लोक पाया पडायचे, सगळी गर्दी. महाराजांना वाटलं आता बाकी व्यापारी खूपच लीन झाला बरं का, आपण काय काय बोलतो. महाराजांचं तिकडे चरण उचलायचा टाइम आणि यांच्या चरणावर यायचा टाइम त्यांना वाटलं यांनी आता समाधी धारण केली आणि हे काय करत यांचे विचार. यांचा व्यापार कोणता चालू होता, कापडाचा व्यापार. बरं मग नाना म्हणे द्या, एकच द्या म्हटल्यानंतर मग ते म्हणे आता फाडून द्यावं लागलं. फाडून आता व्यापारी म्हणलं तुझे काय, कपड्याचा व्यापारी म्हटल्यानंतर आता तुम्ही MSCBचं वायरमॅन पाहिलं असेल, त्याच्या खिशाला टेस्ट राहतं, प्रॉब्लेम झाला खोललं, प्रॉब्लेम झाला खोललं. त्याचं काय म्हणजे त्याच्यामुळे आता हे कपड्याचा व्यापारी असल्यामुळे त्याच्या खिशातच कातर होती. आता व्यापारी पुढे कीर्तना आणि व्यापार चालला पुढं स्वप्नात.
आणि फाडायचं काय धोतर काढली कातरण धरलं मारत होतो. मग महाराज वाटलं हा व्यापार चालू आहे याच्या काय डोक्यात. मग महाराज म्हणे अरे बाबा तू बसला पुढे तू करतो काय व्यापार तुझा पुढे चाललो कीर्तन पुढे चाललो धोतर कोणाचं झालं. म्हणजे या पद्धतीचा व्यापार करणारे आपली मनुष्य जात. महाराजांनी व्यापार कोणता सांगितला तुम्हाला. व्यापार करताना तुम्हाला सांगितलं मन एक विध करून चित्त शुद्ध करून तो व्यापार करा तुम्ही ज्याच्याने तुम्हाला भवसिंधू तारता येईल. भवसिंधू तारण्यासाठी तुम्हाला ज्याचा लाभ होईल तो व्यापार करण्यासाठी महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे लाभ तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करावा पार तरी काय सांगावे. एवढे केले तरी पार झाले. तुमच्या लाभाचा व्यापार करताना तुमच्या लोभाचा व्यापार सोडून तुम्ही लाभाचा व्यापार केला आणि लाभाचा व्यापार करताना भवसिंधू तारण्यासाठी तुम्हाला जर त्याची मदत झाली तर एवढं फार झालं. आणि हे सांगत असताना महाराजांनी वेळोवेळी अनेक आपल्याला पाठ दिलेले आपण अभंग म्हणतो अनेक अभंग दिलेले. अनेक अभंगामधून महाराजांनी आपल्याला या पद्धतीचं ज्ञानामृत पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातीलच एक आपण आजचा अभंग निवडला आणि त्या अभंगाची मला माझ्या ब्राह्मणाच्या मुखारविंदातून जेवढ्या पद्धतीने सोडवता आला तेवढा मी सोडवण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा याच ठिकाणी महादेव शंभूच्या जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी समर्पित.